परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथाशिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च तन्त्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवत् व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज यांच्या असीम कृपाप्रसादाने हा श्रीनाथ भागवताचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये पुढील भाग पाहण्यापूर्वी आपण एक भजन म्हणूया। भजन नंबर 42 नंबरचं भजन आहे म्हणा। यमन रागातलं भजन आहे, सुंदर भजन आहे हो। गुरु सम दुसरे दैवत नाही। गुरु सम दुसरे दैवत नाही, दैवत नाही। गुरु सम दुसरे 42 नंबर 42 ना।
गुरु समदुसरे दैवत नाही, दैवत नाही. गुरु समदुसरे दैवत नाही, दैवत नाही. गुरु सजगती उपमा नाही, उपमा नाही. गुरु सजगती उपमा नाही, उपमा नाही. गुरु समदुसरे दैवत नाही, दैवत नाही. गुरु समदुसरे दैवत नाही, दैवत नाही. गुरु सजगती उपमा नाही, उपमा नाही. गुरु सजगती उपमा नाही, उपमा नाही. कल्पतरुवा चिंतामणीची, कल्पतरुवा चिंतामणीची. कल्पतरुवा चिंतामणीची. कल्पतरुवा चिंतामणीची. कामधेनुवा स्पर्शमण्याची. कामधेनुवा स्पर्शमण्याची. कामधेनुवा स्पर्शमण्याची. कामधेनुवा स्पर्शमण्याची. अपुरी उपमा गुरुंसियाची. अपुरी उपमा गुरुंसियाची. अपुरी उपमा गुरुंसियाची. अपुरी उपमा गुरुंसियाची. गुरु समशक्ती यांची नाही. गुरु समशक्ती यांची नाही. गुरु समदुसरे दैवत नाही. गुरु समदुसरे दैवत नाही. गुरु समदुसरे दैवत नाही, दैवत नाही. दैवत नाही. गुरु समबंधो भगिनी म्हणती. गुरु समबंधू भगिनी म्हणती. गुरु समबंधो भगिनी म्हणती. गुरु समबंधू भगिनी म्हणती. ही तर या जन्माची नाती. तया जन्माची नाती. ही तर या जन्माची नाती. तया जन्माची नाती. गुरु सनातन अखंड सती. गुरु सनातन अखंड सती. गुरु सनातन अखंड सती. गुरु सनातन अखंड सती. गुरु आदि अंतच नाही. गुरु सादी अंतच नाही. गुरु समदुसरे दैवत नाही. गुरु समदुसरे दैवत नाही. माता पिता जन्मास घालिती. माता पिता जन्मास घालिती. माता पिता जन्मास घालिती. माता पिता जन्मास घालिती. गुरु जन्मापासून सोडविती. जन्मापासून सोडविती. गुरु जन्मापासून सोडविती. जन्मापासून सोडविती. 84चा फेरा चुकविती. 84चा फेरा चुकविती. 84चा फेरा चुकविती. 84चा फेरा चुकविती. गुरु ऋण कधीही फिटणे नाही.
कधीही फिटणे नाही. गुरु सम दुसरे दैवत नाही. अज्ञानाचे मूळ तोडती. अज्ञानाचे मूळ तोडती. कर्मबंधनातून सोडविती. कर्मबंधनातून सोडविती. ज्ञान विरक्ती सुदृढ करीती. ज्ञान विरक्ती सुदृढ करीती. गुरुवाक्या सम मंत्रच नाही. गुरुवाक्या सम मंत्रच नाही. गुरु सम दुसरे दैवत नाही. सर्वांनाही ब्रह्म प्रकाशक. सर्वांनाही ब्रह्म प्रकाशक. ब्रह्माचे गुरु तत्व प्रकाशक. ब्रह्माचे गुरु तत्व प्रकाशक. गुरु तत्व है सर्वातीत. गुरु तत्व है सर्वातीत. गुरु तत्वाला उपमा नाही. गुरु तत्वाला उपमा नाही. गुरु सम दुसरे दैवत नाही. जीवदशा शिष्याची घेऊनी. जीवदशा शिष्याची घेऊनी. शिवसायुज्य तया देऊनी. शिवसायुज्य तया देऊनी. द्वैताची मग भ्रांती फेडूनी. द्वैताची मग भ्रांती फेडूनी. गुरुविण नित्य बोधच नाही. गुरुविण नित्य बोधच नाही. गुरु सम दुसरे दैवत नाही. गुरु सम दुसरे दैवत नाही. दैवत नाही. गुरु स जगती उपमा नाही. उपमा नाही.
श्री संत एकनाथ महाराज की जय. परमपूजनीय श्री सद्गुरू संत एकनाथ महाराज यांच्या असीम कृपाप्रसादाने हा श्रीनाथ भागवताचा सत्संग सुरू आहे. सत्संगामध्ये विषय चाललेला आहे भिक्षुगीताचा. हा जो भिक्षू आहे हा आता संन्याशी होऊन आपल्या गावाला आलेला आहे परत पाहण्यासाठी, भेटण्यासाठी. आपल्या गावाला आल्यानंतर त्याला त्या गावातील लोकांनी किती छळलं ते पहा. त्या गावातली जी टवाळ मंडळी होती ती जमली आणि त्या टवाळ मंडळींनी त्याची भयंकर निंदा आणि नालस्ती केलेली आहे. बघा, संन्याशाचा उपमर्द किती करावा हे त्या गावातल्या त्या टवाळ मंडळीला माहिती नाही, म्हणून त्यांनी फार त्रास दिलाय त्याला. बघा, ते त्याला इतक्या शिव्या देत होते, इतक्या घाणघाण शब्दांनी त्याचा निषेध करत होते, नाना प्रकारांनी त्याला बोलत होते, परंतु तो एक शब्द बोलत नव्हता. तो ते सगळं सहन करून शांत राहत होता. बघा, कोणी त्याला लाथा मारायचे, कोणी टोले मारायचे, कोणी त्याच्या डोक्यावर लघवी करायचे, काय काय त्रास दिला त्या लोकांनी. बघा ना. आता पुढे म्हणतात, आणखी कोणी लांबून आले, त्या गावातले जे आणखी ज्यांना माहिती झालं ते सगळे लोक जमा झाले तिथं. कोणी लांबून आले, आपले वाघबाण वर्मावर टोचतील असे मारू लागले, वाघबाण शिव्या द्यायला लागले. ते म्हणाले, याच्या वेशाचे कारण आम्ही पूर्णपणे ओळखलेले आहे. याने हा जो संन्याशी वेश घेतलेला आहे याचं कारण आम्हाला माहिती आहे. याच्या सोंगातलं वर्म हेच आहे, याने हे सोंग घेतलेलं आहे संन्याशाचं. हा मोठा ठग आहे, हा नष्ट आहे, हा मोठा ढोंगी आहे. भिक्षेच्या निमित्ताने हा हेर हिंडत असतो घरघर. खरोखर हा चोर आहे, पकडायला. अशा प्रकारे त्याच गावातल्या लोकांनी त्याचा अतिशय छळ लावलेला आहे. तरी सुद्धा तो संन्याशी काही बोलत नाही, कुणाला काही उत्तर देत नाही, सगळं सहन करतोय आणि शांत राहतो. अशा निंदास्पद भाषणाने ते सर्वजण मोठमोठ्याने ओरडू लागले. कोणी बांधा बांधा म्हणायला लागले, याला बांधून ठेवा आता, असं म्हणायला लागले. तोच कित्येक जण त्याचे तोंड खाली करून त्याचे दोन्ही हात जाड दोराने बांधू लागले. त्याचं डोकं खाली केलं आणि त्याचे हात दोराने बांधू लागले. बघा, त्याची पूर्वीची हकीकत जे जाणत होते ते त्याचा अपमान करून त्याची निंदा करू लागले. ते म्हणाले, पूर्वी कदर्यू या नावाने हा प्रसिद्ध होता आणि आता हा आमच्या पुढे आपला संन्यास मिरवतो आहे, संन्याशीहून आलेला आहे हा. याने शुभाशुभ कर्मांनी द्रव्य साठवले होते आणि अधर्माने ते द्रव्य नाहीसे झाले याचे. म्हणून आप्त माणसांनी याला घरातून बाहेर हाकलून लावले. तेव्हा
याच्या पोटाला अन्नसुद्धा मिळेनासे झाले. पोटाला अन्न मिळवण्यासाठी हा कपटी सोंग घेऊन संन्याशाचा आपल्या गावात आलाय. पुन्हा आमच्या पुढे असली प्रतिष्ठा मिरवताना या निर्लज्जाला लाज कशी वाटत नाही. पूर्वीपासून हा फसव्या आणि आता ढोंगी संन्याशी झाला आहे. त्याचे असे मत झालेले दिसते की हे भोळे लोक आहेत. या गावातले लोक भोळे आहेत, असं त्याचं मत झालेलं आहे. यांना काही माहीत नाही असं त्याला वाटतं. अरे आम्ही तुला सगळं जाणतो पहिल्यापासून, असा हा महाठक आहे. पूर्ण मौन धारण केलेला आहे याने, आता बोलत नाही. अहो, बहुरुपयाची अशी सारी सोंग याने घेतलेली आहे, बहुरुपयाची सोंग. त्याप्रमाणे हा उत्तम वेशाने संन्याशी होऊन आम्हाला फसवायला आलेला आहे या गावात. बघा बाबा बाबा, याला मारले असता दोष लागणार नाही आपल्याला. ते म्हणतात त्याला बदाडा, आता आपल्याला काही दोष लागणार नाही. ह्या ढोंग्यामध्ये मोठा प्रबळ आहे. हा ढोंगी घेतलेल्या सोंगाला छान सांभाळतो. आम्ही त्रास दिला असता जसा वावटळीने महामेरू हादरत नाही, त्याप्रमाणे तो डगमगत नाही. आम्ही किती त्रास देऊन राहिलो तरी डगमगत नाही तो. अन्न आणि वस्त्र मिळवण्याकरिताच याच्या धैर्याचे हे शहाणपण आहे. स्वार्थावर पूर्ण लक्ष ठेवून याने बकाप्रमाणे मौन धरलेले आहे. बगळ्याप्रमाणे. बगळा मासा गिळण्यासाठी जसा मौन धरून उभा राहतो बगळा पाण्यामध्ये, त्याप्रमाणे हाही समजावा. या भोळ्या माणसांना लुटायला आलेला आहे हा. आता हा द्रव्य लोभाकरिता पूर्वीचा त्रास मनाला आणीत नाही. तीच याला दृढ सवय झालेली आहे. म्हणून याला उपद्रवाची खिसगणती नाही. कोणी म्हणाले केवढी धैर्याची मूर्ती, असे म्हणून त्याला लाथा मारू लागले. केवढी धैर्याची मूर्ती म्हणून त्याला लाथा मारायला लागले. कोणी त्याच्या कानात काड्या घालायला लागले. बापरे, त्याचे कान फोडण्यासाठी काड्या घालायला लागले त्या कानामध्ये. आणि आता याची शांती पाहूया असे ते म्हणाले. असा अनेक प्रकारे त्याला ते त्रास देऊ लागले. नाना प्रकारच्या कुचेष्टा करू लागले. तरी त्याच्या मनामध्ये द्वेष आला नाही, रागावला नाही. तो त्याची शांती आढळ होती. जो त्याची शांती ते पाहू लागले तो ते दुष्ट लोक अधिकच संतापले. रागवत नाही का, बोलत नाही का तो, मग आणखी चिडले ते. त्याला नाना प्रकारचे त्रास देऊ लागले. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला ते दाखवून राहिले, अरे उद्धवा बघ शांती काय असते. खरी शांती अशी असते.
या ब्राह्मणाला किती त्रास चालला आहे, किती छळून राहिले लोक त्याला, पण एक शब्दसुद्धा कोणाबद्दल काही काढत नाही आणि गुपचूप बसलेला आहे तो. बघा, कदरीला पूर्ण शांती प्राप्त झाली अशी कोणी त्याची थट्टा करू लागले, कोणी त्याच्या नाकाला चुना लावू लागले, चुना, कोणी त्याच्या तोंडाला काजळ फासले, तोंडाला काजळ फासले, कित्येक अगदी खरोखर पक्के वात्रट होते, त्यांनी त्याच्या पाठमोरे उभे राहून आपान वायू त्याच्या नाका सोडला, म्हणजे पारले ते त्याच्या नाकापुढे आपान वायू त्याच्या नाका सोडला. तेव्हा तो दुर्गंध त्याच्या नाकात तोंडात भरला, तरी त्याच्या आत्मरूपस्थितीमुळे त्याच्या चित्ताला लवलेशी क्रोध आला नाही. राग आणण्याचा प्रयत्न केला तरीही त्याची शांती ढळत नाही. तोच त्रिभुवनात संन्यासी होय. म्हणजे असं जो वागतो तो खरा संन्यासी. तात्पर्य, त्याचे मन क्षुब्ध होईना असे पाहून ते दुष्ट लोक अधिकाधिकच खवळले. त्यांनी त्या संन्याशाच्या गळ्यात साखळदंड अडकून टाकला, साखळी बांधली त्याला गळ्यामध्ये. बघा, साखळदंड अडकून त्याला बांधून चव्हाट्यावर आणले. आता गावातल्या चव्हाट्यावर आणले त्याला. अरे तुम्ही कोणीतरी ह्याला ओळखा, ते ओरडू लागले लोक. जो निंद्यकर्मे करणारा होता तोच हा द्रव्यलोभी आहे. तो आज आम्ही धरला आहे, पकडला याला. हा अत्यंत अधर्मी, दांभिक आहे, ढोंगी आहे. ज्याप्रमाणे गारुडी माकडाला बांधून ठेवतो त्याप्रमाणे त्यांनी तो संन्याशी घट्ट बांधून ठेवला. आणि मग सर्व मिळून चौकडून मागे पुढे त्याला ओढू लागले. कोणी इकडे ओढतो, कोणी तिकडे ओढतं, कोणी इकडे ओढतं. अशी त्याची ओढताण सुरू झाली. कोणी पूर्वेला ओढत होते तर कोणी पश्चिमेला ओढत होते. यामुळे सर्वांना संतोष होत होता. पण हे पाहून तो संन्याशी आपल्या मनामध्ये हसू लागला. त्याला वाईट वाटायला लागलं की या वेड्या लोकांना काही कळत नाही, काय करावं आता. देह प्रारब्ध भोगीत आहे असं तो म्हणाला. याचा माझ्याशी काय संबंध, मारा आता खुशाल या देहाला. या देहाचं प्रारब्ध मी भोगतो आहे असं तो म्हणाला. अशा विवेकाने तो क्षमेने परिपूर्ण झाला होता. तो कोणाचे मन दुखवत नव्हता. ज्या ठिकाणी आपले भाऊबंद, सोयरे धायरे, इष्टमित्र आहेत, ज्यांनी पूर्वी आपला अतिशय सन्मान केलेला होता, त्यांच्या देखत जो मुळीच त्रास न मानता अपमान सहन करून राहिलेला आहे. उद्धवा, भगवान सांगतायत, उद्धवा, त्याच्या पाशीच खरोखर पूर्ण शांती आहे असे समज. आणि लौकिक प्रतिष्ठेमुळे ज्याचे मन लाजते त्याच्या ठिकाणी शांती राहत नाही. लौकिक प्रतिष्ठा आपण धारण करतो म्हणून आपल्याजवळ शांती राहत नाही.
अहो पहा, त्याला इतका त्रास दिला असता त्याच्या मनाला क्रोध येईना. त्या संन्याशाचे हृदगत देवादी देव स्वतः सांगत आहेत. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत. आता पुढे भिक्षूने आपला विचार मांडला. भिक्षूने आपला विचार सांगितला. तो म्हणाला, 3 प्रकारच्या म्हणजे संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध, 3 प्रकारच्या प्रारब्धाने सर्व लोक बद्ध झालेले आहेत. प्रत्येकाला असतं बरं काय प्रारब्ध. संचित असतं, क्रियमाण प्रारब्ध असतं, जे आता चालू वाढून राहिलेलं त्याला क्रियमाण म्हणतात. आणि प्रारब्ध म्हणजे जे संचित असतं ते. संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध. त्यामुळे ते अवश्य भोगावे लागते. आता ज्याचं जसं प्रारब्ध असेल तसं त्याला भोगावं लागतं. राजा व रंक यातून सुटत नाही प्रारब्धाच्या भोगातून. पंचमहाभूतापासून होणारी पीडा ती भौतिक पीडा आहे. पंचमहाभूतापासून जी पीडा होते ती भौतिक पीडा. देवापासून होणारी पीडा ती दैविक पीडा. आणि देहामध्येच ज्वराधिक उत्पन्न होऊन जी पीडा होते ती दैहिक पीडा. म्हणजे अशा 3 प्रकारच्या पीडा होतात. भौतिक पीडा, दैविक पीडा आणि दैहिक पीडा, अशा 3 प्रकारच्या पीडा म्हणजे त्रास आपल्या देहाला होतो. याप्रमाणे 3 प्रकारचे दुःख आहे. ते प्रारब्धापासून उत्पन्न होते. ते भोगीत असतात. जो त्रास मानतो तो केवळ मूर्ख आणि मंदबुद्धी आहे. प्रारब्धाने जे भोग आपल्या वाट्याला येतील त्यात हरिहराला वश करून घेतले असता ते भोग प्राण्याला चुकत नाही. हे जाणून तो संन्यासी क्षमाशील झाला होता. श्रीकृष्ण पांडवांना सहाय्य करीत होता. तरी त्यांनी नष्टचर्य भोगलेच नव्हो. त्यावेळी विष्णू आणि शंकर यांना जरी सहाय्य करून घेतली तरी प्रारब्ध कोणाला टळत नाही. तर देवांना जरी वश करून घेतलं तरी आपल्याला जे प्रारब्ध भोग येतात ते भोगावेच लागतात. दुष्ट लोकांच्या उपद्रवाने तो संन्यासी आपली शांती सोडीना. सात्विक धैर्य धरल्यामुळे त्याची धर्मस्थिती ढळलीच नाही. त्या भिक्षूने जी गाथा गायली आहे ती मी तुला आता सांगतो. पहा, त्याने गाथा गायलेली आहे त्या भिक्षूने. उद्धवा, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा ती गाथा मी तुला सांगतो आई. उद्धवा, चित्त अत्यंत स्वस्थ करून खरोखर तो बोध श्रवण कर. त्याच्या गाथेतला हा बोध तुम्ही श्रवण करा सगळ्यांनी. तो उपदेश मनात धरला असता मनाला द्वंद्वातील समता दिसू लागते. आत्मशांती सहज प्राप्त होते त्यामुळे. आणि सायुज्य मुक्ती घरात येते. ज्याला श्रीकृष्णाने स्वस्थ चित्त केले त्या उद्धवाचे भाग्य जगामध्ये फार मोठे होते. श्रीकृष्ण म्हणाले, भिक्षू स्वतः काय म्हणाला ते वर्णन ऐकता. उद्धवा ऐकता जरा.
तो भिक्षू म्हणाला, सज्जन, दुर्जन आणि साधारण असे जे 3 प्रकारचे लोक असतात, पहा आपण कोणत्या प्रकारचे आहात तुम्ही तुमचं ठरवा. 3 प्रकारचे लोक असतात जगात. सज्जन असतात, काही दुर्जन असतात आणि काही सामान्य साधारण असतात. असे 3 प्रकारचे लोक असतात. ते माझ्या सुखाला किंवा दुःखाला मुळीच कारण होत नाही. लोक म्हणून जितके आहेत तितके सर्व पंचमहाभूतापासून झालेले आहेत. ही माणसं जी आहेत ती पंचमहाभूतापासून त्यांचे देह तयार झालेले आहेत ना. माझाही देह तसाच आहे, पंचमहाभूतापासून तयार झालेला. तेव्हा लोक आणि मी अशा दोघांचे ऐक्य आहे. लोकही पंचमहाभूतापासून तयार झालेले, माझा देह पंचमहाभूतापासून तयार झालेला. तेव्हा त्यांच्यात आणि माझ्यामध्ये देहाच्या स्वरूपामध्ये ऐक्य आहे. सुखदुःख केवळ मनापाशी उत्पन्न होते. सुखदुःख केवळ मनापाशी उत्पन्न होते. देवता ह्याच अवश्य सुखदुःख देणाऱ्या आहेत असे म्हणावे लागते. तर देवतांचे समुदाय हे मनाने कल्पिलेले आहेत. तेव्हा त्यांचे सुखदुःखही मला सांगायचे नाही, तेही मला लागत नाही. त्यांचं देवता रूपाने आपले मन आहे आणि त्या मनाने सर्व देवता कल्पिलेल्या आहेत. अर्थात देवता जेव्हा सुखदुःख देतात तेव्हा त्याला मुख्य कारण मनच असतं. जेथे जसा मनाचा स्वभाव असेल तेथे त्याप्रमाणे त्या स्वरूपाने देवी अथवा देव भासमान होतो. अहो असे पहा की जिथे मनाची अश्रद्धा असते, मनाची श्रद्धा नसते, तेथे असलेली देवही दिसत नाही. म्हणून ज्या सर्व देवता आहेत त्या मनकल्पित आहेत. पहा ज्या देवता मनकल्पित आहेत असं तो म्हणतो. तेव्हा त्यांच्यापासून सुखदुःखाची व्यथा झाल्यास ती माझ्या मनामुळे होते असं समजावं. बरे, आत्मा हा सुखदुःखाचे कारण आहे असे म्हणावे तर हे बोलणे मुळीच खोटे आहे. आत्मा काही सुखदुःखाचं कारण नाही. आत्म्याच्या ठिकाणी द्वैत भावना मुळीच नाही. मी एक सुखदुःख देणारा आहे आणि हा एक सुखदुःख भोगणारा आहे, ही गोष्ट वास्तविक आत्म्याच्या ठिकाणी नाही. जन्मकाळचे क्रूर ग्रह सुखदुःखास कारण असतात. जन्मताच जे ग्रह असतात ते सुखदुःखाचं कारण आहे म्हणे. असं म्हणावं तर आपले मन हे स्वतः ग्रहांचाही ग्रह आहे. ते जन्ममरण भोगायला लावते मन. ग्रहांची ग्रहदशा देह पडेपर्यंत असते, पण मनाची ग्रहदशा त्याहून अधिक आहे. ते नाना तऱ्हेने दुःख देते, दुःख भोगवते आणि जन्मजन्मांतरीही सोडत नाही. दुष्ट ग्रह थोडाच काळ पीडा देतात, पण मनाची पीडा कोट्यावधी जन्म संपत नाही.
दुष्ट ग्रह असतो तो आपली भोगदशा भोगली की सोडून देतो, परंतु मन कल्पांतीही सोडित नाही. मन जर देहाभिमान धरणार नाही तर ग्रहांची पीडा कोण लावतो? म्हणून सुखदुःखाला कारण होणारा मन हा एकच महाग्रह आहे. आता येथे आपले कर्मच दुःखदायक आहे असे काही म्हणता येत नाही, कारण कर्म हे कर्मबंधातून सोडवणारे आहे. तेव्हा ते दुःखदायक कसे होईल? आपले कर्म स्वाभाविक व अत्यंत पवित्र असता मनच त्याला सकाम बनवते आणि त्यामुळे अनेक प्रकारचे दुःख देऊन अनेक योनी भोगावयाला लावते. अहो, कर्माच्या क्रियासंबंधाने जेव्हा मनाचा संकल्प कर्माकडे लागत नाही तेव्हा कितीही सुखदुःखे असली तरी आपले कर्मच त्याचा नाश करते. देह हा सुखदुःख काय जाणणार? देह हा सुखदुःख काय जाणणार? आत्मा तर सुखदुःख मुळीच जाणत नाही. यावरून सुखदुःखाचे गाडे भरावायचे आणि ते सुखदुःख भोगावायला लावायचे, हे सर्व मनाच्या सत्तेने चालते. येथे सुखदुःख देणारे मनच काय ते मनच आहे. लोक त्या मनाच्या अधीन होऊन व्यर्थ सुखदुःख भोगतात. सुखदुःख देणारा काळ आहे असे कोणी म्हणतात. हे म्हणणे बरोबर नाही. मनसंकल्पाचा असा संकेत होईल तशीच काळाची सत्ता चालते. आपण अजरामर असता मला मरण आहे अशी मनानेच आपली कल्पना करून घेतलेली आहे आणि त्यामुळेच काळ पाठीमागे लागतो आणि क्षणाक्षणाने नाहीसा करतो असे समज. आपणच आपल्या हाताने अंथरुणात दाभण खोचून ठेवले आणि ते रात्री झोपताना अंगाला टोचले तर साप चावला या भयाने बिचारा मरून गेला. वा रे वा, दाभण खोचून ठेवले घुसलामध्ये आणि साप चावला म्हणून मेला. वस्तुतः त्याला काही साप चावला नाही. मग विषाने त्याला कसं काय घेरले? तर तो आपल्या शंकेने स्वतः मरण पावला. त्याप्रमाणे लोकांना हा काळ लागलेला आहे. एकाच्या पाठीला साप चावला तेव्हा तो आपल्या सोबत्यास विचारू लागला की माझ्या पाठीत काय रुतले? साप चावला होता त्याला पाठीला. त्याने सोबत्याला विचारलं, काय झालं माझ्या पाठीला? माझ्या पाठीत काय झाले? दुसरा म्हणाला, एक कशी काठी लागली होती कोण जाणे, ती मी उपटून काढली. काटा भरला होता म्हणे, तो उपटून काढला. त्यामुळे त्याला सापाची शंकासुद्धा आली नाही. मग म्हणून त्याला विष चढलेच नाही, कारण आपला सापच चावला नाही, काटा भरला होता म्हणून. त्याला विष चढलेच नाही. तो आपल्या उद्योगामध्ये खुशाल गुंतून राहिला. पुष्कळ दिवस गेल्यावर त्याला तो सर्पच चावला होता असे सांगून त्याची पाठीवरली खूणही दाखवली असता सर्पाची आठवण होताच तत्काळ विषाने घेरले. अशा शंकेने त्याचा प्राण गेला.
त्याप्रमाणे निर्विकल्प पुरुषाला संकल्पाची शंका येते. त्याच वेळी त्याच्या नाशाविषयी काळ तयार होतो पहा. पण खरोखर निशंकपणे ज्याचे मन मी अमर आहे असे म्हणते, त्याचे घर काळ वर्ज करतो. मनशंकेनेच काळ असह्य होतो. जो स्वतः निर्विकल्प आहे त्याच्याकडे काळ कधीच लक्ष देत नाही, कारण त्याच्याजवळ काहीच नश्वर नसते. तेव्हा काळ कोठे शिरणार पहा. याप्रमाणे काळ हा काही सुखदुःख देणारा नव्हे, हे लक्षात आण. सुखदुःख उत्पन्न होण्यासाठी एक मनच असते. मनामुळे हे सगळं घडतं. अशा प्रकारे संसार मनकल्पित आहे. हा आपला सगळा संसार मनकल्पित आहे. खरा संसार मनकल्पित आहे असे समज. अशा प्रकारे मनाने जन्ममरणाची कल्पना केली आहे. संसार चक्रात पुन्हा पुन्हा गिरक्या खात राहावयाचे तेही मनामुळेच. अशा तऱ्हेनं मन हे फार प्रमुख आहे आपल्या देहातलं. त्याच्यामुळेच आपल्याला मरण आणि सुटका होते. तेव्हा या मनाबद्दल तो सांगून राहिलेला आहे. उद्या आणखी पुढे काय सांगतो ते उद्या पाहू. सत्संगाची वेळ संपलेली आहे. सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत. श्री विष्णुतीर्थं स्वरूपं नीलवर्णं Om Namo